महागाईत ही घर खर्च कसा सांभाळायचा, बचत करण्याच्या 15 जबरदस्त टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सही दिशामध्ये. आजच्या महागाईच्या काळात महिन्याच्या शेवटी खिशात काही उरत नाही असं सगळ्यांनाच वाटतं. पण योग्य नियोजन केलं तर कमी खर्चातही तुम्ही आनंदाने घर चालवू शकता आणि भविष्यासाठी बचतही करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 सोप्या टिप्स सांगणार आहे ज्या तुमच्या आर्थिक आयुष्याला एक नवीन दिशा देतील. चला तर मग सुरू करूया. पहिली टिप्स, बजेट तयार करा. महिन्याच्या सुरुवातीलाच एक बजेट शीट बनवा. उत्पन्नापेक्षा खर्च कमी कसा राहील याचे नियोजन करा. दुसरी टिप, गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा. खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा, हे मला खरोखर हवे आहे का, की फक्त आवडेल म्हणून विकत घेतोय. तिसरी टिप, 50-30-20 नियम. 50% उत्पन्न गरजासाठी, 30% इच्छासाठी आणि 20% सक्तीची बचत अशी विभागणी करा. 4. खर्चाची नोंद ठेवा. प्रत्येक रुपया कुठे जातोय हे पाहण्यासाठी एक डायरी किंवा ॲप वापरा. छोटे खर्च मोठे नुकसान करतात. 5. यादी करूनच बाहेर पडा. किराणा मालाची यादी केल्यामुळे नको त्या गोष्टी विकत घेण्यावर आपोआप नियंत्रण येतं. 6. घाऊक होलसेल खरेदी. शक्य असल्यास महिन्याच्या धान्यासाठी घाऊक बाजारातून घ्या, यामुळे बराच पैसा वाचतो. 7. ब्रँडच्या मागे धावू नका. अनेकदा स्थानिक उत्पादने, लोकल ब्रँड्स ही मोठ्या ब्रँडपेक्षा स्वस्त आणि तितकंच चांगलं असतात. 8. ऑफर आणि सेलच्या वेळीच कपडे किंवा मोठ्या वस्तूची खरेदी करा, पण गरज असेल तरच. 9. पगार येताच बचत करा. महिना संपल्यावर उरलेले पैसे वाचवण्याऐवजी पगार आल्यावर आधी बचत करा आणि उरलेल्या पैशात घर चालवा. 10. इमर्जन्सी फंड. आजारपण किंवा अचानक संकटासाठी एक स्वतंत्र इमर्जन्सी फंड तयार ठेवा. अनपेक्षित खर्च टाळा. क्रेडिट कार्डचा वापर जपून करा. कर्जावरील व्याज वाचवणे ही सुद्धा एक प्रकारची बचत आहे. 12. गुंतवणुकीला सुरुवात करा. पैसे नुसते बँकेत ठेवू नका. सोन्यात, म्युच्युअल फंडात किंवा PPF मध्ये गुंतवा, जेणेकरून महागाईला तोंड देता येईल. 13. घरातील ऊर्जा वाचवा. वीज आणि पाण्याचा जपून वापर करा, यामुळे वीज बिल कमी येईल. 14. घरी बनवलेले जेवण. बाहेर हॉटेलमध्ये जेवण्याऐवजी घरी बनवलेले जेवण खा. हे आरोग्यदायी आणि खिशाला परवडणारे असते. 15. वाहतुकीचा स्मार्ट वापर. जवळच्या अंतरासाठी चालणे किंवा सायकलचा वापर करा, यामुळे इंधनही वाचेल आणि व्यायामही होईल. तर मित्रांनो, या होत्या 15 टिप्स. तुम्ही आजपासूनच अंमलात आणायला सुरुवात करा. सुरुवातीला कदाचित थोडे कठीण वाटेल, पण शिस्त लागली की तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.